सोन्याची जेजुरी म्हणून ओळख असणाऱ्या खंडोबाच्या जेजुरीमध्ये पिवळा भंडारा भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय। या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यासोबतच ऐतिहासिक जेजुरीच्या गडाला सुद्धा मोठा धोका निर्माण झालाय। त्यामुळे या भंडाऱ्यामध्ये होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजुरी इथल्या मार्तंड देवस्थानाचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे। बाहेरील व्यापारी येथे टर्मरिक पावडर, येलो पावडर, नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्रीस आणतात आणि त्या विकल्या जातात। त्यामुळं येथील भाविकांना याचा फार मोठा त्रास होतो। तसेच स्थानिक ग्रामस्थ जे आहेत नित्य वारकरी त्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। याबाबत शुक्रवारी आम्ही अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी झिरवाळ यांना भेटून आवाहन केलेलं आहे की या भेसळयुक्त भंडाऱ्यावर आपल्या विभागाकडून प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। तर गडावरील दगड तपासला जाणार तर लोकांवरती भंडाऱ्याचा प्रभाव होतो का हे सुद्धा तपासलं जाणार अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। दगडावर हळदीचा असर होतो तर माणसांवर होत असेल, तिथले भिक्षुक असतील, तिथले वाजंत्री संबळ्यावाले असतील, तिथं असणारा मार्केटमधला माणूस असेल, येणारे जाणारे असतील किंवा त्या हवेत जाऊन समोरची गावं असतील यांच्यावरही काही परिणाम होतो का म्हणून ह्यांच्या शंकेप्रमाणे आपणही तपास करणं एक तर कॉस्मेटिक म्हणा किंवा आपण त्याला फूड म्हणूनही गणलं जातं का आपण प्रत्येक डाळीत म्हणा भाजीत म्हणा हळद टाकतो तर नेमकं काय आहे ते बघू आपण म्हणून ते केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।